सुप्रभात सर्वांना। पुन्हा एकदा देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण त्याच्या दयेद्वारे, त्याच्या कृपेद्वारे, त्याच्या आशीर्वादाच्याद्वारे आज हा नवा दिवस आपण पाहिलेला आहे। आणि या सकाळच्या मांडण्यामध्ये आपण विचार करत आहोत। प्रियानो, आज मला महत्त्वाचा एक मुद्दा तुमच्या समोर सांगायचा आहे किंवा मांडायचा आहे की आज ह्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात मोठी जर अडचण असेल तर बरेचसे लोक आज आजाराने ग्रस्त आहेत, काळजीमध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत आणि प्रत्येकाला काळजी लागलेली आहे आपल्या सुखासाठी, समाधानासाठी, कल्याणासाठी आणि सर्व बाबतीमध्ये। मात्र प्रियानो, आज आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 1-2 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर तुमचा माझा जो प्रेमळ परमेश्वर आहे तो तुम्हाला मला काय सांगत आहे, या सर्व गोष्टी जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये व्हायला पाहिजेत तर आपण काय केलं पाहिजे, या सुंदर वचनाच्याद्वारे परमेश्वर आज तुम्हाला मला काय सांगत आहे हे आपण पाहूया। नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 1 वचन आज तुमच्या माझ्यासाठी हे सांगत आहे की माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील। देवाची इच्छा आहे की आज आपल्याला आशीर्वाद द्यावा, आपलं कल्याण व्हावं, वयोवृद्धी मिळावी आणि आशीर्वादित आपण व्हावं। आणि विशेष म्हणजे आज आपल्याला दीर्घायुष्य देवाची इच्छा आहे देण्याची। आज आपण या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत का? प्रभू म्हणतोय, माझ्या मुला, माझं धर्मशास्त्र विसरू नकोस। देवाप करो या सुंदर संदेशाच्या द्वारे आज तुम्हाला मला आरोग्य देव, तुमचं माझं कल्याण करो, तुम्हाला मला दीर्घायुष्य करो आणि हीच मी देवाकडे प्रार्थना करत आहे। जर हा संदेश आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। देव तुम्हाला आशीर्वादित करो। आमेन।